नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पंचशिलाविषयी माहिती बघितली. पंचशील हा आपल्या जीवनाचा पाया आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये धम्मदेशनीमध्ये आपण जे बौद्ध वाङ्मय आहे, अफाट असं बौद्ध वाङ्मय आहे, विशाल आहे, त्रिपिटक याविषयी माहिती बघणार आहोत. त्रिपिटक हे एका महासागरप्रमाणे फार मोठं वाङ्मय आहे, मोठं साहित्य आहे. हजारो वर्षापासून भारताला या त्रिपिटकाच्या उपदेशाने सृजन केलेलं आहे. आदर्श समाज निर्माण करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार आहे. असं हे त्रिपिटक एका वर्षी किंवा एका शतकात निर्माण झालेलं नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर इसवी सन पूर्व 483 भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यांनी जी पहिली बौद्ध धम्मसंगीती झाली ती राजगृह या ठिकाणी, जी मगध देशाची राजधानी राजगीर वैभार पर्वतावरील सप्तपर्णी गुहेमध्ये ही पहिली धम्मसंगीती झाली. सम्राट अजातशत्रू यांच्या मार्गदर्शन नियोजनाखाली ती झाली. त्या पहिल्या संगीतीचे अध्यक्ष होते महास्तवीर महाकाश्यप. आणि या पहिल्या संगीतीमध्ये फार महत्त्वाचं काम करण्यात आलं ते म्हणजे भदंत आनंद आणि भंते उपाली यांना धम्म परिषदेने भगवान बुद्धांच्या सानिध्यामध्ये हे भिक्षू असल्यामुळे भगवान बुद्धांची यांनी सेवा केली. त्यामुळे सानिध्यात असल्यामुळे भगवान बुद्धांचे सूक्ष्माती सूक्ष्म उपदेश, लहान मोठे उपदेश यांनी स्वतः ऐकले होते. बुद्धाच्या स्वतः सानिध्यात असल्यामुळे फार मोठं वास्तव सानिध्य यांना लाभलेलं आहे भगवंतांचं. म्हणून भगवंतांनी सांगितलेले छोटे मोठे लहान मोठे उपदेश यांचं संगायन करण्यासाठी धम्म परिषदेने त्या ठिकाणी त्यांना बोलावलं आणि त्यांना भगवंतांनी जे काही सूत्ररूपाने उपदेश दिला, दुःखमुक्तीचा, निर्वाण प्राप्तीचा, जीवन कल्याणाचा, तर तो उपदेश त्यांना धम्म परिषदेने विचारला की बुद्धांनी काय काय उपदेश दिले, तुम्हाला जे काही आठवत असतील, स्मरणात असतील, ऐकले असतील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासोबत. कारण जिथे जिथे भगवान बुद्ध जात होते धम्मदेशना देण्यासाठी, भिक्षाटनासाठी, त्या ठिकाणी भंते आनंद त्यांच्या सावलीसारखे त्यांच्यासोबत असत. मग म्हणूनच धम्म परिषदेने भंते आनंदांनाच प्राधान्य दिलं की तुम्ही भगवान बुद्धांनी कोणते उपदेश दिले ते सांगावे. मग भगवान बुद्धांनी जे उपदेश दिले ते सूत्ररूपाने भंते आनंदांनी त्यांना जे आठवले, ज्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी कोणता उपदेश दिला, कोणत्या व्यक्तीच्या घरी दिला, कोणाला दिला, इतकी माहिती, इतकं स्मरण, इतकी दांडगी स्मृती भंते आनंदांची होती. म्हणून त्यांनी त्यांच्या स्मृतीच्या आधारे जे काही भगवंतांचे उपदेश आहेत ते लहान मोठे उपदेश त्यांनी बौद्ध धम्मसंगीतीला सांगितले. आणि त्याचं मग सुत्तपिटक संगायन करण्यात आलं. बाकीच्या भिक्षूंनी त्यांचं हे केलं, म्हणजे स्मरण केलं, त्यांचं स्मृती ठेवली, पठन केलं. त्याच्यानंतर भंते उपाली यांनासुद्धा भगवंतांनी विनयासंबंधी जी काही माहिती सांगितली असेल, उपदेश केले असतील, ते लहान मोठे उपदेश धम्मपरिषदेने त्यांना विचारले. आणि त्यांनीसुद्धा भगवंतांचे प्रत्यक्ष ऐकलेले, इतर गृहस्थांना सांगितलेले उपदेश धम्मपरिषदेमध्ये सर्वांच्या समोर सांगितले. त्यावेळेला 500 अर्थ भिक्षू या प्रथम धम्मसंगीतीला हजर होते. त्यांच्यासमोर सांगितले आणि त्याचं विनयपिटक या नावाने संगायन करण्यात आलं.
ते बुद्धांनी कोणते वैध आणि कोणते अवैध विनय सांगितले हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. सर्व भिक्षूंनी ते त्या ठिकाणी ऐकले, श्रवण केले आणि ते स्मरणात ठेवले. आतापर्यंतसुद्धा लिपिबद्ध लेखबद्ध असे काही त्या ठिकाणी बुद्धांचे विचार करण्यात आले नव्हते. केवळ भिक्खू संघाने दांडग्या स्मरणशक्तीने त्यांनी ते स्मरणात ठेवले होते, स्मृतीमध्ये ठेवले होते. त्याच्यानंतर दुसरी संगती झाली. हे सांगण्याचं कारण असे आहे की त्रिपिटकाची निर्मिती या धम्मपरिषदेचे जे संगायन त्यांनी केलं होतं स्मृतीमध्ये, स्मरणामध्ये, त्यातूनच ती झालेली आहे. दुसरी संगती झाली ती इसवी सन पूर्व 383 म्हणजेच बरोबर 100 वर्षानंतर ती वैशाली या ठिकाणी, बालकराम या ठिकाणी झाली आणि महाराज कालाशोक यांच्या आयोजनाखाली झाली आणि महास्तवीर भदंत संभकामी यांच्या अध्यक्षतेखाली ही बौद्ध धम्मसंगीती दुसरी झाली. या दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये भिक्षूंच्या विनयासंबंधी नियम करण्यात आले. कारण काही भिक्षू विनयाचं पालन करत होते, काही जण पालन करत नव्हते. कोणते विनय आपल्याला अनुकरणशील आहेत, कोणते अनुकरणशील नाही आहेत, हे यांचं सर्व या ठिकाणी संगायन करण्यात आलं आणि भिक्षूंसाठी 227 पातिमोक्ष समरशील हे या ठिकाणी निश्चित करण्यात आले आणि त्यावेळेला 700 अहर्त भिक्षू या दुसऱ्या बौद्ध धम्मसंगीतीला हजर होते. भगवान बुद्धाच्या भिक्खू संघाची या विचाराच्या मतभेदामुळे जी 18 गटामध्ये मग निर्मिती झाली, ही दुसऱ्या संगीतीला झाली आणि त्यामध्ये एक थेरवादी गट जो बुद्धांचा मूळ विचार घेऊन चाललेला होता आणि बाकीचे 17 हे महासांघिक गट अशी निर्माण झाली या दुसऱ्या संगीतीमध्ये. आणि विचारांची ही तफावत, याच्या विचारसरणीच्या तफावतीमुळे, आचार विचाराच्या तफावतीमुळे ते असं विभाजन झालं आणि नंतर अशातच इसवी सन पूर्व 248 तिसरी बौद्ध धम्मसंगीती झाली. ती पाटलीपुत्र या ठिकाणी अशोकाराम विहारामध्ये झाली. सम्राट अशोक या तिसऱ्या बौद्ध धम्मसंगीतीचे आयोजक सम्राट होते. त्यांनी सर्व भिक्खू संघाची व्यवस्था त्या ठिकाणी केली. त्या संगीतीचे अध्यक्ष हे महास्तवीर मोगलीपुत्र तीस हे होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये मात्र त्या ठिकाणी मातिका म्हणजे अभिधम्माची रचना, ही जे सुत्तपिटक आणि विनयपिटक होते त्यामध्ये जे चित्त, चेतसिक, रूप आणि निब्बाण याविषयी भगवंतांनी केलेले काही जे उपदेश होते ते सर्व उपदेश या तिसऱ्या संगीतीमध्ये वेगळे करण्यात आले आणि त्याला मातिका म्हणून, की जे केवळ चित्त आणि चेतसिकासंबंधी चे उपदेश होते ते फार फार म्हणजे तत्त्वज्ञानिक असे हे होते, त्यांना असं वेगळं करण्यात आलं, त्याचं वेगळं संगायन करण्यात आलं. त्याला मातिका म्हणजेच अभिधम्म असं म्हणण्यात आलं. कारण त्यावेळेलाच मग बुद्ध वचनांना अंतिम स्वरूप देण्यात आलं या तिसऱ्या संगीतीमध्ये. त्यामुळे त्या संगीतीमध्ये परिवार आणि कथावस्तूची सुद्धा रचना मोगलीपुत्र तीस या भंतेजींनी केली. त्यामध्ये मोगलीपुत्र तीस यांनी 216 प्रश्नांची उत्तरे त्यांना विचारण्यात आली आणि त्यांनी त्यांची उत्तरे दिली आणि ही 17 संप्रदायांचे जे काही वेगवेगळे मतमतांतरे होते त्यांचे खंडन मंडन या मोगलीपुत्र तीस या भंतेजींनी केले आणि मगच बुद्ध वचनांना अंतिम रूप देण्यात आले. तीच मातिका म्हणजेच अभिधम्म ची रचना म्हटले जाईल. ही धम्मसंगीती 9 महिने चालली आणि या तिसऱ्या धम्मसंगीतीला 1000 अर्थप्राप्त भिक्षूंची उपस्थिती लाभली होती. आणि अशा प्रकारे सुत्तपिटक आणि विनयपिटकातून जी दार्शनिक व्याख्या बुद्धांनी चित्त, चेतसिका, रूप आणि निब्बाण याची केली होती, 121 चित्त आणि 52 चेतसिका, 28 रूप आणि 1 निब्बाण, या सर्वांची जी काही अनमोल अशी माहिती बुद्धांनी सांगितली होती त्यांचं या ठिकाणी संगायन करण्यात आलं. आणि यावेळीसुद्धा तिसऱ्या संगतीच्या वेळीसुद्धा ते लेखबद्ध, लिपिबद्ध करण्यात आलेलं नव्हतं. केवळ स्मरणात, भिक्षू संघांनी ते केवळ स्मरणात ठेवलं होतं. आणि यानंतर मात्र बरेच शतकं उलटली आणि इसवी सन पूर्व 226 पहिल्या शतकामध्ये इसवी सन पूर्वच्या चतुर्थ संगीती झाली. ती मात्र भारताबाहेर झाली, म्हणजेच शिलोनमध्ये झाली. सिंहलद्वीप त्याला शिलोन म्हटले जात होते श्रीलंकेला पूर्वी. तर त्या ठिकाणी राजा गामिनी यांच्या यांनी आयोजन केलं होतं. त्यामध्ये संगीतीचे अध्यक्ष त्याच होत्या महास्तवीर धम्मरक्षित होते. आणि यामध्ये सर्वात प्रथम आतापर्यंत सर्व त्रिपिटक हे मुखोद्गत स्मरणात ठेवलं होतं. आणि या संगीतीमध्ये शिलोनमध्ये मात्र या ठिकाणी प्रथमतः त्रिपिटकाचं संगायन हे सिंहली लिपीमध्ये
ताळपत्रावर लेखबद्ध करण्यात आलं आणि त्यावरच आधारित विविध भिक्खूंनी अठ्ठकथासुद्धा लिपिबद्ध केल्या. अपदान व पटिसंभिदामग्गची निर्मितीसुद्धा याच चतुर्थ संहितेमध्ये सिलोनला झाली. आद्यकटाचार्य बुद्धदत्त, बुद्धघोष आणि धम्मपाल हे सिलोनला गेले होते आणि त्यांनी अट्टकथासुद्धा लिहिल्या. त्यांनी सिंहली भाषेमधील जे त्रिपिटक त्या ठिकाणी लेखबद्ध करण्यात आलं होतं ताळपत्रावर, ते त्यांनी मागधी भाषेमध्ये भाषांतर केलं आणि त्याच्या अट्टकथा लिहिल्या आणि भारतात परत आले. अशा प्रकारे चतुर्थ संहितेमध्ये इसवी सन पहिल्या शतकामध्ये 26मध्ये इसवी सन 26 याच दिवशी याच शतकामध्ये प्रथमतः ताळपत्रावर लिपिबद्ध सिंहली लिपीमध्ये हे त्रिपिटक लिपिबद्ध करण्यात आलं आणि असं लिपिबद्ध केलेलं त्रिपिटक नंतर 5वी संहिता झाली. त्याच्या 1000 वर्षानंतर 1871मध्ये म्यानमार या ठिकाणी मंडाले कुचादा विहारामध्ये झाली. त्यामध्ये मिंडोनमिन राजा यांच्या आयोजकाखाली झालं. त्यानंतर भदंत जागरस्थवीर हे त्या संगीतीचे अध्यक्ष होते 5व्या संगीतीचे. त्यामध्ये संपूर्ण बुद्धवचन जे होते त्रिपिटकामध्ये हे सर्व संगमोर्वाच्या 729 दगडाच्या पट्टीवर कोरण्यात आले आणि ते बुद्धविहारामध्ये ते कुचादा बुद्धविहारामध्ये ते ठेवण्यात आले आणि त्यावेळेला 2400 भिक्षू हजर होते. अशा प्रकारे ही 5वी धम्मसंहिता झाली. बुद्धवचनांना संगमरवरच्या दगडाच्या पट्टीवर कोरण्यात आलं. त्याच्यानंतर 6वी धम्मसंहिता झाली 1954मध्ये. या आपल्या 20व्या शतकामध्ये ही म्यानमारमध्ये रंगूनमध्ये झाली. राजे महेंद्र हे आयोजक होते आणि या धम्मसंहितेला 6व्या भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा हजर होते. भदंत रेवतस्थवीर हे या संहितेचे अध्यक्ष होते. यामध्ये त्रिपिटकाचं संशोधन आणि संगायन करण्यात आलं. त्यामध्ये नवीन काही ग्रंथ ॲड करण्यात आले, जसे की जे त्रिपिटक बाह्य आतापर्यंत होते ते मिलिंद प्रश्न, पेटकोपदेश, नेतिप्पकरण या 4 ग्रंथाचा समावेश त्रिपिटकामध्ये नव्याने करण्यात आला. अशी 6वी धम्मसंहिता 20व्या शतकामध्ये 1954ला म्यानमार या ठिकाणी झाली होती. अशा प्रकारची थोडक्यामध्ये आपण धम्मसंहिता आणि त्याबरोबरच प्रत्येक धम्मसंहितेमध्ये त्रिपिटकाचं संगायन कसं करण्यात आलं हे आपण बघितलं. थोडक्यामध्ये त्रिपिटक हे इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये त्रिपिटक हे प्रथमतः लिपिबद्ध करण्यात आलं आणि भारतामधलं पहिलं लिपिबद्ध साहित्य म्हणजे हे त्रिपिटक आहे. सम्राट अशोकाच्या वेळेला मात्र ते तसं नव्हतं आणि हे झालं संगीतीमध्ये त्रिपिटकाची माहिती. आणि त्रिपिटक हा ग्रंथ फार मोठा आहे. 32 जवळपास ग्रंथ त्याच्या समावेश त्याच्यामध्ये आहे आणि या 32 ग्रंथामध्ये आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. त्रिपिटक म्हटलं म्हणजे 3 पेटारे. ताळपत्राच्या पत्रावर बुद्धांचे वचनं, सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक यांचे जे काही बुद्धवचनं होते ते बुद्धवचनं त्या ठिकाणी लिपिबद्ध करण्यात आले आणि त्याचा फार मोठा संग्रह झाला. मोठे मोठे गठ्ठे झाले आणि प्रत्येक पिटकाचं, प्रत्येक विनयाचं, सुत्त विनयाची एक वेगळी पेटी किंवा वेगळं व्यवस्था करण्यात आली. सुत्तपिटकाचं, विनयपिटकाचं, अभिधम्मपिटकाचे 3 पेटारे, त्यामध्ये ते ताळपत्र लिपिबद्ध केलेले बुद्धाचे वचन त्या ठेवण्यात आले, सुरक्षित ठेवण्यात आले. म्हणून त्याला ती पिटक म्हणतात. पेटारे, पिटक म्हणजे पेटारे. असे हे फार मोठं साहित्य त्या ठिकाणी निर्मिती भारतामध्ये झाली. खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच लिपिबद्ध सिंहली भाषेमध्ये करण्यात आलं आणि त्यानंतर मागधी भाषेमध्ये भारतामध्ये मग बुद्धदत्त जे भंतेजी आहेत यांनी आपल्या भारतामध्ये ते लिपिबद्ध केलं मागधी भाषेमध्ये. प्रथमतः लिखित साहित्य भारतामध्ये प्राचीन म्हणजे त्रिपिटक समजले जाते. त्यामध्ये आपण त्रिपिटकामध्ये एकूण 84,000 धम्मस्कंदाचा त्या समावेश आहे. एकूण 32 ग्रंथ त्याचे निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये 82,000 हे बुद्धाचे वचन आहेत आणि 2,000 हे जे भिक्षू आहेत त्या भिक्षूंनी सांगितलेले हे बुद्धाचे विचार आहेत. असे 84,000 धम्मस्कंद धम्माचे विचार त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामध्ये विनयपिटक जो आहे पहिला पिटक, तो भिक्खू आणि भिक्षुणीसाठी कोणते शील पालन त्यांनी केले पाहिजे, त्यांनी कसं त्याचं विनयाचं पालन केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, आचरण कसं केलं पाहिजे, या त्यांच्या आचरणासंबंधी, विनयासंबंधी पाठ या विनयपिटकामध्ये सांगितलेले आहेत. त्याचे प्रमुख 4 ग्रंथ आहेत. विनयपिटकामध्ये 21,000 धम्मस्कंद या ठिकाणी आहेत, समाविष्ट आहेत. त्यामध्ये एकूण 40,740 विनय जवळपास यामध्ये विनयपिटकामध्ये येतात. हे भंते उपालींनी प्रथम संहितेमध्ये सांगितलेले विनय आहेत. त्यामध्ये पहिला आहे भिक्खू व्यंग, त्यामध्ये 227
हे भिक्षूंसाठी विनयशील सांगितलेले आहेत. तसेच भिक्खुनी विभंग दुसरा आहे, त्यामध्ये 311 विनय हे भिक्खुनी संघासाठी सांगितलेले आहेत. तिसरा महावग्ग आहे, त्यामध्ये 7700 विनयशील सांगितलेले आहेत, ज्यामध्ये वर्षवासाचा इतिहास आहे, कठीण चिवराचा इतिहाससुद्धा यामध्ये सांगितलेला आहे. ब्रह्मजाल सुत्त, श्रामण्यफल सुत्त असे अनेक सुत्तांचा त्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर आहे चुल्लवग्ग. चुल्लवग्गामध्ये 8580 असे विनयशील त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये भेदक याविषयी म्हणजे देवदत्तांची माहितीसुद्धा त्यामध्ये दिलेली आहे. पंचशतिका म्हणजे पहिली संगीती आणि सप्तशतिका म्हणजे दुसरी संगीती याचीसुद्धा माहिती चुल्लवग्गामध्ये सांगण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हे 4 ग्रंथ विनयपिटकामध्ये आहेत. तर पराजिका जे सांगितलेले आहेत भिक्खू विभंगाच्या 6860 हे विनयशील सांगितलेले आहेत. यामध्ये पातिमोक्ष संवरशील 227 आहेत, इंद्रिय संवरशील आहेत, आजीव संवरशील आहेत आणि प्रत्यय 4 सनिश्रितशील हे सांगितलेले आहेत. अशा प्रकारे यामध्ये 40,740 विनयपिटकामध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर दुसरा येतो सुत्तपिटक. सुत्तपिटकामध्ये जवळपास 19 ग्रंथचे समावेश आहे. यामध्ये 11,999 सुत्तांचा संग्रह जवळपास आहे. यामध्ये 21,000 धम्मस्कंद यांचा उल्लेख या सुत्तपिटकामध्ये यांचं संगायन करण्यात आलेलं आहे. सुत्तपिटक हे 5 निकायामध्ये विभाजित आहे. त्यामध्ये भगवान बुद्धाचे लहान मोठे उपदेश, त्यांचा संवाद हा सूत्र रूपाने त्या ठिकाणी भंते आनंदांनी प्रथम संगीतीमध्ये सांगितला होता. त्यामध्ये भगवंतांनी गृहस्थांच्यासोबत दिलेला उपदेश, ब्राह्मणांना दिलेला उपदेश, भिक्खू भिक्खुनींना दिलेला वेळोवेळी उपदेश वेगवेगळ्या प्रसंगी तो त्या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी सुत्तपिटकामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचेसुद्धा 5 निकाय पडतात. 5 निकाय, पहिला आहे दिगनिकाय, दुसरा मध्यम निकाय, तिसरा अंगुत्तर निकाय, चौथा संयुक्त निकाय